तर आपण पाहतो आहोत की गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये 29 महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं प्रचाराची रणधुमाळी सुरू होती आणि ही रणधुमाळी अवघ्या काही मिनिटांपूर्वी आता संपलेली आहे। आपण काही वेळापूर्वी ठाण्यामधनं आढावा घेतला, यानंतर आपण मुंबई, पुणे आणि नवी मुंबईमधला आढावा घेऊया। आपल्या सोबत मुंबईतनं आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आहेत, पुण्याहून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आहेत, तर नवी मुंबईमधनं आपली प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्या सोबत आहे। सर्वात आधी उमेश आपल्याकडे येतो। मुंबईमध्ये सुद्धा जबरदस्त प्रचार वेगवेगळ्या पक्षांकडून करण्यात आला। मुंबई पालिकेची निवडणूक तर अत्यंत प्रतिष्ठेची आहेच आणि याच अनुषंगाने सगळेच पक्ष अत्यंत जोरकसपणे प्रचारामध्ये उतरताना दिसले। आजच्याही दिवशी अनेक मोठमोठे नेते मुंबईत रोड शो करताना दिसले, पदयात्रा काढताना दिसले, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दिसला। उमेश, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? नक्कीच अजिंक्य, आज शेवटचा दिवस होता, 5:30 वाजलेले, त्यामुळे आता प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडवलेल्या आहेत। मात्र सकाळपासूनच आपण सगळेच महत्त्वाचे नेते जर पाहिले तर मुंबईत खास करून प्रचाराच्या रॅलीमध्ये किंवा प्रचाराच्या सभा असतील, छोटेखानी सभा असतील किंवा इतर कोणत्याही माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न जो आहे तो आज आपण सकाळपासूनच पाहतोय। आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, यासोबत स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, या सगळेच मोठे नेते जे आज शेवटच्या दिवशी सकाळपासूनच झोकून मतदारांपर्यंत पोहोचून मतदारांना आपल्या पक्षासाठी, आपल्या उमेदवारासाठी मतदान करण्यासाठी आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळाले। 5:30 वाजून गेलेले आहेत, त्याच्यामुळे आता या प्रचार तोफा थंडावलेल्या आहेत। मात्र थोड्या वेळापूर्वीच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पडली आणि या पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की जरी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असतील, सभा घेता येत नसतील किंवा थेट रॅली काढता येत नसतील, तरी पण उमेदवाराला जो आहे तो आता प्रचार 5:30 वाजल्यानंतरही करता येणार आहे। थेट डोर टू डोर जो आहे तो जाऊन प्रचार उमेदवाराला करता येणार आहे। फक्त नियम एवढाच असणार आहे की त्याच्यासोबत 3 ते 4 लोकांव्यतिरिक्त अजून कोणी नसावं, त्यांनी माईकचा वापर करू नये। अशा प्रकारे निवडणूक आयोगाने जे आहे ते आता थोड्या वेळापूर्वीच डोर टू डोर प्रचारासंदर्भात या गाईडलाईन्स जे आहे ते नव्याने सांगण्यात आलेले आहे। आधीपासूनच या गाईडलाईन्स होत्या, मात्र यावेळेस त्या अधोरेखित करण्यात आलेल्या आहेत आणि उमेदवाराला अजूनही डोर टू डोर जाऊन प्रचार करता येणार आहे, अशा प्रकारचा खुलासा जो आहे तो स्वतः निवडणूक आयोगाने केलेला आहे। त्याच्यामुळे मुंबईत प्रचाराच्या तोफा जरी थंडावल्या असतील तरी पण उमेदवार म्हणजे आता 227 ज्या प्रभाग आहेत, 227 जे वॉर्ड आहेत, त्याच्यामध्ये जवळपास 1,500च्या वर उमेदवार आहेत आणि हे 1,500च्या वर उमेदवार 5:30 वाजल्यानंतरही प्रचार करू शकणार आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य जे ते आता निवडणूक आयोगानेच केलेलं आहे। त्याच्यामुळे थेट जाहीर सभा घेता येणार नाहीये, मात्र डोर टू डोर प्रचार जो आहे तो सुरूच राहणार आहे। म्हणजे आजही डोर टू डोर प्रचार करता येणार आहे, उद्याही डोर टू डोर प्रचार जो आहे तो उमेदवारांना थेट करता येणार आहे। मात्र प्रसार माध्यमांनी ज्यावेळेस प्रश्नाची सरबत्ती निवडणूक आयोगावर केली आणि सांगितलं की जर अशा प्रकारे उमेदवार थेट डोर टू डोर जाऊ शकत असतील तर पैशाचं आमिष का नाही दाखवलं जाऊ शकत आणि जर ते पैशाचं आमिष दाखवलं गेलं तर निवडणूक आयोगाचा त्याच्यावर नजर कशी असणार आहे। मात्र याकडे निवडणूक आयोगाचं कोणतंही उत्तर नव्हतं किंवा सविस्तर त्यांना हे उत्तर देता आलं नाहीये। मात्र जे नियम आहेत त्यानुसार त्यांनी जे निवडणूक आयोगाने नियम ठरवलेले आहेत त्यानुसार त्यांनी नियम वाचून दाखवले। सभा घेता येणार नाहीये, माईकवर प्रचार करता येणार नाहीये, रॅली काढता येणार नाही, मात्र डोर टू डोर प्रचार करता येणार आहे। मात्र त्यामुळेच आता डोर टू डोर प्रचाराला जे आहे ते जास्त महत्व येणार आहे। 5:30 नंतर म्हणजे स्वतः जर निवडणूक आयोग सांगत असेल 5:30 नंतर डोर टू डोर प्रचार करता येणार आहे, म्हणजे रात्रीच्या वेळेही हा डोर टू डोर प्रचार होणार का, ज्याकडे लक्ष जे आहे ते सर्वच उमेदवारांचं, सर्व मतदारांचं जे असलेलं ते आपल्याला पाहायला मिळतं। मात्र सध्या जी मुंबईतली स्थिती आहे, मुंबईतली जो मोठा जंगी प्रचार गेल्या काही दिवसापासून सातत्याने होत होता तो आता थांबलेला आहे। 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, मात्र सगळ्यांचं जे लक्ष आहे ते मुंबई महानगरपालिका निवडणुकांवर आहे। मुंबईत नेमका काय रिझल्ट येतोय, मुंबईत कोणाच्या पारड्यात आपला मतदार जो आहे तो मत टाकणार आहे, ठाकरे बंधूंच्या मागे मतदार उभा राहणार आहे का महायुतीला मतदान करणार आहे, याची उत्सुकता नक्कीच आहे आणि ही उत्सुकता 16 तारखेला ज्यावेळेस रिझल्ट येईल त्यावेळेस ती संपणार आहे। मात्र आता प्रचार संपलाय, डोर टू डोर प्रचार जो आहे तो मुंबईमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। अजिंक्य, ठीक आहे, आपण मुंबईनंतर आता नवी मुंबईमधली नेमकी काय स्थिती आहे ते जाणून घेऊया। आकांक्षा आपल्या सोबत आहेच। आकांक्षा, नवी मुंबईमध्ये सुद्धा महायुतीतले 2 महत्त्वाचे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतायत, काही पक्ष स्वबळावर ताकद आजमावतायत, त्यामुळं नवी मुंबईकरांसमोर सुद्धा नेमकं कुणाला मतदान करावं हे चॅलेंज असणारच आहे। मात्र ज्या पद्धतीचा प्रचार गेले काही दिवस सातत्यानं नवी मुंबईमध्ये आपण पाहिला, तो प्रचार पाहता कुठेतरी सगळेच पक्ष अत्यंत तयारीनं निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं दिसलं। आज देखील अनेक पक्ष प्रचारात उतरल्याचं दिसलं। मात्र आज काय नेमकं घडलं नवी मुंबईमध्ये
सविस्तर आपल्याकडनं जाणून घ्यायचंय। आज पाहायला गेलं तर आज शेवटचा दिवस होता प्रचारासाठी आणि नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यंदा ऐतिहासिक ठरणार आहे, कारण महायुती या ठिकाणी झालेली नाही आहे। महायुतीतील जे मित्रपक्ष आहेत ते स्वबळाचा नारा देत लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे जे मतदार आहेत त्यांच्यासमोर एक आव्हान असणार आहे की नक्की आपल्याला कोणाला मतदान करायचं असेल, किंवा गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं असेल की नवी मुंबईमध्ये प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली, शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। तर शिवसेना शिंदे गटाकडून पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। तर दुसरीकडे कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा देखील झाली आणि त्यांनी यामध्ये म्हटलेलं होतं की मंत्री गणेश नाईक हेच नवी मुंबईचे शिल्पकार आहेत, त्यांच्या हातातून नवी मुंबई असं जे वक्तव्य त्यांनी केलेलं होतं। त्यामुळे ही राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झालेली आहे। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर आज 5:30 नंतर प्रचाराच्या तोफा आहेत संडावलेल्या आहेत, मात्र कुठेतरी जे उमेदवार आहेत ते डोअर टू डोअर प्रचार करणार आहेत। फक्त यामध्ये रॅली किंवा भव्य सभा असतील किंवा पोस्टरबाजी असेल ते कुठेही या ठिकाणी करता येणार नाही आहेत, मात्र डोअर टू डोअर प्रचार हा सुरूच राहणार आहे। आणि आज त्याचसोबत जे उमेदवार असतील त्याच्यासोबत 2 ते 3 फक्त लोक घेऊन जाता येणार असणार असा जो प्रचाराचा हे राहणार आहे। आणि त्यानंतर निवडणूक आयोग असतील किंवा नवी मुंबई पोलीस असतील त्यांनी सध्या प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करायला सुरुवात देखील केलेली आहे। त्यामुळे आता नवी मुंबईमध्ये जनता नेमका कोणाला निकाल देते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असतं। अगदी खरंय। नवी मुंबईकर 15 तारखेला मतदान करतील। हे मतदान नवी मुंबईकर नेमकं कोणत्या पक्षाच्या पारड्यात टाकतील हे 16 तारखेला आपल्याला कळेल। थेट जाऊया यानंतर पुण्यामध्ये। अमोल धर्माधिकारी आहेत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या। अमोल, पुण्यामध्ये तर अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक करण्यात आलेली आहे आणि ते महायुतीतले 2 पक्ष यांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे। 2 राष्ट्रवादी एकत्र लढतायत। भाजप विरुद्ध आहे, शिवसेना भाजप सोबत लढत नाहीये, कुठेतरी विरुद्ध आहेत की काय हे सगळे पक्ष स्वबळावर चाचपणी होती असं दिसतंय। या सगळ्या रणधुमाळीमध्ये जोरकसपणे जो प्रचार झाला, मुख्यमंत्री स्वतः प्रचारात उतरल्याचं दिसलं, उपमुख्यमंत्री अजित पवार तर ठाण मांडून होतेच। या सगळ्यामध्ये आता कुठेतरी पुण्यातली निवडणूक सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरली। आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता। आज नेमकं पुण्यात काय घडलं अमोल? खरं तर आज महत्वाचा दिवस होता। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मैदानामध्ये होते आणि अधिक शेवटच्या मिनिटांपर्यंत अजित पवार यांच्याकडून रणनीती आहे ती आखली जात होती। खरं तर या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीला चौरंगी लढत होईल असं म्हटलं जात होतं, कारण की महायुतीतले तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आणि काँग्रेस आणि उभाटा शिवसेना हे एकत्र लढत होते। अशी चौरंगी लढत असताना गेल्या 10 दिवसांपासून मात्र फक्त भाजप विरुद्ध अजित पवार असा सामना आहे तो पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळालेला होता। अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिंकून आणण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावलेली होती। आपण पाहिलं की अगदी रात्री 10 वाजेपर्यंत त्यांचा प्रचार सुरू होता, सकाळी 6 वाजता त्यांचा प्रचार सुरू व्हायचा। रोज 3 ते 4 सभा, रोड शो, भेटीगाठी अशांवर अजित पवारांनी जास्त भर दिलेला होता। आणि या दोन्ही महानगरपालिकेमध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून अजित पवार हे ठाण मांडून होते। तर दुसरीकडे भाजपमधून सुद्धा मोठमोठे नेते आहेत ते पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळालेले होते। यामध्ये प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 2 ते 3 दौरे पुण्यात झाले, त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ हे सुद्धा पुण्यामध्ये होते। अनेक भाजपचे नेते आहेत ते राज्य स्तरातले, केंद्र स्तरातले या ठिकाणी आलेले होते। ही लढाई आपण पाहिली तर 2च पक्षांमध्ये झालेली पाहायला मिळालेली होती, ती म्हणजे अजित पवार विरुद्ध भाजप असाच सामना या ठिकाणी पाहायला मिळालेला होता। केंद्रात आणि राज्यात जरी हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मात्र अगदी टोकाची टीका आपल्याला या दोन्ही नेतृत्वांकडून एकमेकांवर केलेली पाहायला मिळालेली होती। देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अजित पवारांचा वेगळ्या पद्धतीने उल्लेख केलेला होता। ते म्हणाले सुरुवातीला की मी संयम ठेवत होतो, मात्र अजित पवार हे न ऐकणाऱ्यातले आहेत, त्यांनी शब्द महायुतीचा पाळला नाही असं सुद्धा म्हटलेले आहे। तर त्यालाच प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी सुद्धा सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे। ती जाहीर सभा असो किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असो, ती सातत्याने टीका त्यांनी केलेली आहे। आणि त्यामुळे कुठेतरी अजित पवार विरुद्ध भाजप असाच सामना गेल्या 10 ते 12 दिवसांपासून आपल्याला या दोन्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला आहे। तोच आता निकालामध्ये याचं कशा पद्धतीने रूपांतर होतं, मतदानामध्ये कशा पद्धतीने रूपांतर होतं हे पाहणं महत्वाचं आहे। पण आता काही वेळापूर्वी ज्यावेळेस अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणालाही सोबत घेण्याची गरज मला या दोन्ही महानगरपालिकेमध्ये भासणार नाहीये। म्हणजे त्यांचा दावा आहे की बहुमतापर्यंत आम्ही पोहोचू आणि भाजपला सोबत घेण्याची गरज
आम्हाला भासणार नाही, इतके कॉन्फिडन्स अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आज जाणवत होता. आणि त्यामुळे जरी महायुतीमध्ये राज्यात आणि केंद्रात हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय होतं, म्हणजे आता मतदान 15 तारखेला होणार आहे, मतदार राजा कोणाच्या पारड्यात मतं टाकतो हे पाहणं महत्वाचं असेल. पण ज्यावेळेस 16 तारखेला मतमोजणीला सुरुवात होईल त्यानंतर खरी इंटरेस्टिंग घडामोड घडायला सुरुवात होणार आहे. अजित पवारांचा अजूनही दावा आहे की ते पूर्णपणे सत्तेमध्ये येतील, बहुमत दोन्ही महानगरपालिकेमध्ये होईल, महापौर त्यांचा होईल. तर दुसरीकडे भाजप मात्र त्यांनी जे 8 वर्षामध्ये विकास कामे केलेली आहेत तो मुद्दा घेऊन त्यांनी निवडणुकीला ते सामोरे गेलेले होते, पुणेकरांना त्यांनी आवाहन केलेलं होतं. दुसरीकडे अजित पवारांना मात्र गेल्या 8 वर्षांमध्ये जे भाजपने केलेलं आहे, प्रशासनाने जो काही गैरकारभार केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये ते सातत्याने आवाज उठवत होते. आणि मला पुणेकरांसाठी आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी काय करायचं आहे हे सातत्याने अजित पवार या पत्रकार परिषदा सभांच्या माध्यमातून सांगत गेलेले आहेत. अतिशय प्रतिष्ठेची लढाई अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये केलेली पाहायला मिळते. सोबत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा सोबत घेतलेला आहे. आणि त्यामुळे उद्या म्हणजे 15 तारखेला आता नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. आता आचारसंहिता म्हणजे आजपासून खरं तर संपूर्णपणे प्रचार बंद झालेला आहे, पण छुप्या पद्धतीचा प्रचार आहे तो मात्र आज रात्रीपासून सुरू होणार आहे. आणि त्यामुळे कुठे पैसे वाटप असेल किंवा वस्तू वाटपाच्या घटना असतील त्या सुद्धा आपल्याला घडताना पाहायला मिळेल. आणि त्यामुळे निवडणूक आयोग, पोलीस प्रशासन यांना आता सतर्क राहावं लागणार आहे. पण गेल्या 15 दिवसांचा जर कालावधी आपण एकंदरीत पाहिला तर तो फक्त अजित पवार विरुद्ध भाजप असाच दोन्ही महानगरपालिकांमध्ये पाहायला मिळालेला आहे. अगदी खरं आहे अमोल, आपण जे सांगितलं ते. पण आता आपल्याला बघायचंय 15 तारखेला मतदान नेमकं किती होतं, मतदार राजाचा कौल नेमका कुणाला लागेल हे आपल्याला 16 तारखेला निकालांच्या माध्यमातून कळू शकेल. उमेश, अमोल आणि आकांक्षा, आपले आभार. आपण आपापल्या भागातील ही महत्त्वाची माहिती लोकशाहीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.